ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. येशूने संधी दिधरी, प्रभु येशूने संधी दिधरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 1 23 ते 27 ही वचने. मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 1 23 ते 27. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश कराव्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व ह्याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांस विचारू लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण? हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करीतो व ते त्याचे ऐकतात. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन मार्क शुभवर्तमान त्याचा 1 अध्याय 23 ते 26 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी त्या सभास्थानामध्ये कफरनहूमातील त्या ठिकाणी एक दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती होता. आणि जेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले, आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला तो म्हणतो, ओरडून म्हणतो की हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? प्रियांनो, असे कितीतरी अद्भुत चमत्कार लोक आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहे. आणि ह्या ठिकाणी स्वतः जो दुष्ट आत्माने पछाडलेला व्यक्ती आहे, स्वतः दुष्ट आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतोय की मी तुला ओळखतो, मी तुला ओळखतो, तू देवाचा पुत्र तो तूच, तू मला ठाऊक आहे. आज प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आणि येशूच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना की त्याचा अनुभव प्रत्येकाने त्याच्या जीवनामध्ये घेतलेला आहे.
इथंपर्यंत की शैतानालाही माहीत आहे की येशू काय करू शकतो, कोणत्या प्रकारचा कार्य प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो. प्रियांनो, त्यांना माहीत झालेलं आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे. आज तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा चमत्कार कधी अनुभवणार? आज त्याच्या जवळ आलो, त्याच्या जवळ येऊन आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे. प्रियांनो, जोपर्यंत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची ओळख तुम्हाला आणि मला होणार नाही, तोपर्यंत ते आश्चर्यक्रम तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये अनुभवणार नाही. ते महान तारण जे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी योजून ठेवलेलं आहे, ते तारण आम्ही अनुभवणार नाही जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणार नाही. प्रियानो, आज एवढा मोठा चमत्कार जे तारण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी ठेवलेलं आहे ते अनुभवावं. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी त्या येशूच्या जवळ येणं फार गरजेचं आहे. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, आज दुष्ट आत्मे देखील म्हणते की तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तूच ना. अहो, दुष्ट आत्मेला माहीत आहे येशू ख्रिस्त कोण आहे, तो काय करू शकतो. तुम्हाला आणि मला माहीत आहे का हो? तुम्ही आणि मी कधी येशू ख्रिस्ताचं चमत्कार आपल्या जीवनामध्ये, येशू ख्रिस्ताचं अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये अनुभवले आहेत का हो? यदि नाही अनुभवले आहेत तर आम्हाला त्याला ओळखणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं गरजेचं आहे. त्याची अधिक आणि अधिक त्याच्या सानिध्यामध्ये जाणं गरजेचं आहे, जेणेकरून अधिक तो आम्हाला सहाय्य करेल, मदत करेल आणि त्या येशू ख्रिस्ताच्या नावाचं सामर्थ्य ते तुम्हाला आणि मला कळेल. येशू ख्रिस्ताचं कार्याचं सामर्थ्य ते तुम्हाला आणि मला कळेल. त्यांनी जे तारण योजून ठेवलेलं आहे ते तुम्हाला आणि मला कळेल ना. आम्ही देखील अनेकांना सांगू की मला ठाऊक आहे माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी काय करू शकतो. चला तर आपण प्रार्थना करूया आणि त्याच्याकडे मागूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो. प्रार्थना करतो माझा राजा ह्या वेळेस प्रभू परमेश्वरा, तुझ्याकडे विनंती करतो, जसे प्रभू अनेक दुरात्मे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतात आणि त्यांना ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त काय करू शकतो. आज प्रभू परमेश्वरा, आज प्रत्येक माझे भाऊ बहिणी परमेश्वरा, त्यांनी तुझ्या नावाचं गांभीर्य मर्म प्रभू त्यांनी ओळखावं, त्यांनी जाणावं. जे तारण त्यांनी देवा तू आमच्यासाठी ठेवलं त्यांनी जाणावं, जेणेकरून प्रभू अद्भुत चमत्कार कार्य ते आपल्या जीवनामध्ये अनुभवतील. प्रभू देव बाप्पा, तू प्रत्येकाला सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. मानवा विचार कर अंतरी, काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला. नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.